श्री गणेश विसर्जनासाठी चांदवड नगर परिषद यांच्या मार्फत मूर्ती संकलनासाठी कृत्रिम तलाव तयार व रंगारी तलावाची साफसफाईचे काम अंतिम टप्प्यात, तर स्वच्छता निरीक्षक यांची माहिती। होऊ घातलेल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये श्री गणेश उत्सव 2025 या गणेश मूर्तींचे विसर्जनासाठी जागोजागी मूर्ती संकलनासाठी कृत्रिम तलाव बनवण्यात आलेले असून, त्याच अनुषंगाने चांदवड नगर परिषदेचे मुख्य अधिकारी तथा प्रशासक चांदवड नगर परिषद दिनेश शिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली आठवडे बाजार तळ व नगर परिषद कार्यालयाजवळ मूर्ती संकलनासाठी कृत्रिम तलाव बनवले आहेत। त्याचप्रमाणे उद्या होणाऱ्या गणेश विसर्जनासाठी चांदवड येथील रंगारी तलाव या ठिकाणी गणेश विसर्जनासाठी नगर परिषद येथील कर्मचारी हे तलावाजवळील घाण, कचरा व लाईट व रस्त्याने येणाऱ्या गणेश मिरवणूक यासाठी रस्ते तयार करण्यात आलेले आहे। त्या संदर्भात चांदवड नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक अधिकारी विजय सोनवणे यांनी अधिक माहिती दिली। तर या ठिकाणचा आढावा घेतला डीजे महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक देविदास जाधव यांनी। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणपती विसर्जन हे होणार असून त्या साठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काही शासनाने नियम व अटी ठेवलेले आहेत। त्या पद्धतीने कसं विसर्जन करायचं आणि त्या विसर्जनासाठी जागोजागी काही कृत्रिम तलाव बनवलेले आहे आणि काही ठिकाणी कुठल्या ठिकाणी विसर्जन गणपती बाप्पाचा करायचं आहे त्या संदर्भामध्ये मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी आहे चांदवड येथील रंगारी तलाव। या रंगारी तलावामध्ये चांदवडमधील संपूर्ण या ठिकाणी गणपती बाप्पाचं विसर्जन होणार आहे। त्या संदर्भामध्ये माझ्यासोबत काही या ठिकाणी चांदवड नगर परिषदेचे कर्मचारी हे आपल्यासोबत आपल्याला दिसत आहे। संपूर्ण त्यांची साफसफाई या ठिकाणी करत आहे, कर्मचारी आहे, नगर परिषदेचे अधिकारी आहेत आणि या ठिकाणीच या रंगारी तलावामध्ये गणपती बाप्पाचं जे विसर्जन होणार आहे त्यासोबत या ठिकाणी चांदवड नगर परिषदेच्या कशा पद्धतीने या ठिकाणी गणपती बाप्पाचं विसर्जन होणार आहे त्या संदर्भामध्ये नगर परिषदेने कोणती उपाययोजना केलेली आहे त्यासोबत आपल्यासोबत ते अधिकारी आहेत, त्यांची संपर्क साधणं। सर, काय पद्धतीने तुम्ही कशा पद्धतीने या ठिकाणी गणपतीचं विसर्जन होणार आहे आणि आपण नगर परिषदेची म्हणून काय उपाययोजना केली? चांदवड नगर परिषदेचे मुख्य अधिकारी तथा प्रशासक माननीय दिनेश शिंगारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चांदवड नगर परिषद मार्फत चांदवड शहरात 2 ठिकाणी कृत्रिम तलाव बनवण्यात आलेले आहेत, बाजार तळ परिसर व नगर परिषद कार्यालयाजवळ। तसेच चांदवड शहरातील रंगारी तलाव व खोकड तलाव येथे मूर्ती विसर्जन केंद्र बनवण्यात आलेले आहे। मिरवणूक मार्गाची डागडुजी करण्यात आलेली आहे। तसेच चांदवड शहरात ठिकठिकाणी चौकात CCTV कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत। तसेच रंगारी तलावावर मोठ्या मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी हायड्रा क्रेन, आमची फायर गाडी, JCB उपलब्ध ठेवण्यात येणार आहे व मिरवणूक मार्गात अडथळे निर्माण होत असलेल्या मालमत्ताधारकांना तशा नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून मिरवणूक मार्गात अडथळा तयार होऊ नये व रात्रीचा विसर्जनाचा कार्यक्रम असल्यामुळं रंगारी तलाव व खोकड तलाव इथं विद्युत व्यवस्था करण्यात आलेली आहे, तसेच जनरेटरची व्यवस्था करण्यात आलेली आहे। धन्यवाद। त्याचप्रमाणे या ठिकाणी जो आढावा घेतला या ठिकाणचे नगर परिषदेचे जे अधिकारी आहेत त्यांनी सांगितले की आमच्या नगर परिषदेमार्फत रस्ता असेल, विद्युत पुरवठा असेल किंवा अन्य काही अडचणी येणार असेल गणपती बाप्पाचं विसर्जन होण्यासाठी, त्या संदर्भात आम्ही तत्पर हजर असणार आहोत। या संदर्भामध्ये संपूर्ण या ठिकाणचा जो आढावा दिला। नाशिक चांदवडहून डीजे महाराष्ट्र न्यूजसाठी देविदास जाधव, चांदवड। डीजे महाराष्ट्र न्यूजसाठी मुख्य संपादक देविदास जाधव, चांदवड।